आज इथं करवीर निवासी रेणुका भक्त संघटना तसेच कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटना या दोन्ही संघटनाच्या माध्यमातून आपण जे गेले 2-4 वर्ष मूर्तीच्या पवित्र ही मूर्ती महालक्ष्मी ह्या मूर्तीला जे थोडंसं हे झालेलं आहे त्या मूर्ती बदलण्याचं प्रक्रियेत माननीय कलेक्टर साहेबांनी त्यात लीड घेऊन जो विषय पेंडिंग पडलेला आहे आणि जे महालक्ष्मीच्या आराध्य दैवत म्हणून मानलं जाणारं करवीर पीठ म्हणा, महाराष्ट्र म्हणा, कोकण, महाराष्ट्र सगळ्या जिल्ह्यातून इथं भाविक येतात. तर ह्या मूर्तीच्या संदर्भात मूर्ती बदलणे हाच एक पर्याय आहे. आणि हे वरच्या लेवलला राजकीय नेत्यांचं किंवा वरच्या पक्ष लेवलला काय चाललं हे आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही आहे, पण खालच्या जनतेचं आणि प्रत्येक भाविकाचं म्हणणं आहे की ही मूर्ती बदलली पाहिजे आणि ती मूर्ती बदलावी एवढंच दोन्ही संघटनेच्या मार्फत मी आवाहन करतो. आणि जर ह्यात काही डिसिशन किंवा त्यात कलेक्टरनी जर काही पर्याय नाही काढला तर ह्याच्या पुढचं आंदोलन हे तीव्र असणार आणि त्यात मग मात्र कोल्हापूर शहर आणि जनता ह्यात सहभागी होणार आहे.